न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पैठण तालुक्यातील चंदवाडी येथील ग्रामस्थांकडून गावात झालेल्या विविध विकास कामांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी। पैठण तालुक्यातील चंदवाडी तेलवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामांची सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकारी प्रशांत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चंदवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। तसेच घरकुल बांधण्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याचाही आरोप महिलांनी केला आहे। येत्या 7 कारवाई न झाल्यास पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर सुनीता तिजोरे, जालिंदर मोहिते, विजय ससाने, संतोष रामराव बोठे, नागनाथ ससाने, अशोक गायकवाड, रमेश खवले, सविता गुले, रामराव बोठे, रोहित पेटारे यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत। पैठण तालुका प्रतिनिधी मनीष आवाडची रिपोर्ट। चंदवाडीचे ग्रामस्थ गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आला आहात। म्हणजे नेमकं निवेदन कशाचं आहे? गाळण जमिनीबद्दल आम्ही राहतो ते नियमित व्हावं याच्याबद्दल। अजून काही मागण्या आहेत का? हा, ग्रामसेवक प्रशांत पाटील यांच्या पैशाच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी व्हावा आणि तात्काळ त्यांना निलंबित म्हणजे बदली करा। आणि पैशाच्या व्यवहाराची चौकशी व्हावी हो। म्हणजे नेमका कुठला व्यवहार झाला? ग्रामपंचायतचा पूर्ण व्यवहार, घरकुलाची आणि परत दुसरी गोष्ट याची जे काम झालेत ना आता त्याची एक चौकशी करायची। म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत जे काही विकास कामं झालेत त्या सर्वांची चौकशीची मागणी आहे तुमची? बोगस घरकुलाची बिलं काढलेली आहेत काही आणि कामाची सुद्धा काढलेली बोगस। हा, तर मग काय नेमकं मग त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल बस। कारवाई करण्यात येईल। रोखून ठेवलेले त्यांनी 1 हप्ता टाकलेला आहे आणि नंतरचा हप्ता टाकेना नाही ते म्हणतात काय रानामध्ये बांधले आणि येऊन बघा तुम्ही आमच्या दाराच्या समोर बांधलेले। म्हणजे जे घरकुल तुम्ही बांधलंय आमच्या सोबतच्या लोकांचे घर झाले ते राहून राहिले त्याच्यात, पण आमचा हप्ता टाकेना दुसरा हप्ता। म्हणजे जे घर तुम्ही बांधलंय ते तुमच्या स्वतःच्या आटाच्या उताराच्या जागेवर बांधलंय का? तरी हप्ता पडत नाही। एक टाकलेला आहे, गट बांधायला लावलाय आणि नंतरचा रोखून ठेवलाय। काय उत्तर काय दिलंय त्यांनी? ते म्हणतात काय रानात आलेले। हा, त्याचा आटा उतारा तुम्ही जोडलेला आहे तरी सुद्धा ते काय म्हणतात? आता ठीक आहे, सरकार म्हणतंय की 1500 स्क्वेअर फूट पर्यंत ज्याला जागा नाही, ज्याचं अतिक्रमण 2011 पूर्वीचं आहे, 500 होता त्यांनी जवळजवळ आता 1500 केलंय। तर सरकार म्हणते 1500 स्क्वेअर फुटापर्यंत 2011च्या पूर्वीचं बांधकाम नियमित करण्यासंदर्भात त्यांचे आदेश आहे, संकेत आहेत। तर मग तुमचं अजून होत नाही, ही तुमची अडचण आहे? आमची दुसरी अडचण कोणतीच नाही, आमचं फक्त घरकुल रोखले म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो। म्हणजे घरकुलाची अडचण आहे तुमची? बाकी ग्रामसेवकाबद्दल काय म्हणणं आहे? मॅडमला आम्ही तो गणवर बायको पिगर राणा पाण्याचं येऊन इथं 4-5 बारा भेटलो मॅडमला, पण इथं मॅडमला पण आता सांगितलं आम्ही। बाकी ग्रामसेवक जे आहेत तुमचे चंदवाडीचे, त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलायचं काय भ्रष्टाचार वाटतो? मी रोहित पेटारे, RTI ऍक्टिव्हिस्ट प्लस ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतो। गेल्या 6 महिन्यापासून मी आता गावाकडे वास्तव्याला आहे, बाहेर होतो पुण्यामध्ये राहायला। अच्छा। पण जेव्हापासून मी गोष्टी चेक करतोय, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या प्रशांत पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मग एक साधा बोरवेल 5,56,000 रुपयाचं बिल निघतं। फक्त 2 पाईपाचे लिकेज जर जोडायचे असतील तर 2,40,000 रुपयाचं बिल इथपर्यंत निघतं। आतापर्यंत महाराष्ट्रात मला वाटत नाही एवढी महागाई भारतात कुठं होती, पण प्रशांत पाटलाच्या काळात चंदवाडी ग्रामपंचायत मध्ये लय मोठाले चांगले बिल पास झालेले आहेत आणि त्याच्या सगळ्या डिटेल जर जोडायच्या असल्या तर आम्ही त्या पण जोडायला तयार आहेत। इथं मग मामा आहेत, यांचं नाव आहे नागनाथ विष्णू ससाने। घरकुलच्या यादीमध्ये 2021 ला त्यांचा समावेश झालेला आहे, पण आतापर्यंत 2011चा नियम आहे 2500 स्क्वेअर फूट पर्यंत नियमाकुलित करण्याचं। 2021 त्यांच्या घरकुलाचा त्यांना एकही हप्ता आतापर्यंत पडलेला नाहीये किंवा मंजुरीची यादी। चंदवाडी गट ग्रामपंचायत येथील गावकऱ्यांनी, नागरिकांनी तुमच्यावर काही आरोप केले आहेत। यामध्ये गावात झालेल्या विविध विकास कामाची चौकशी व्हावी अशा पद्धतीने तुमच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि त्या पद्धतीचं निवेदन त्यांनी BDO साहेबांना दिलेलं आहे। याबद्दल तुमचं काय मत? मी प्रशांत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत चंदवाडी तेलवाडी येथे कार्यरत आहे। गेल्या 1 वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करत असताना ग्रामपंचायत स्तरावर जे काही मंजूर कामे आहेत
ते माझ्यावर सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या सभेत काम करत असताना कुठलंही विकास काम हे ग्रामसेवक किंवा सरपंच स्वतःच्या मर्जीने करत नाही. जे काही विकास कामे झाली त्या विकास कामांचं अगोदर काम केल्याशिवाय कुठलंही आर्थिक बजेट शासन स्तरावर मिळत नसतं आणि जे काही कामं केलेत त्यातले बऱ्याच कामांचे अजूनही आज रोजीसुद्धा त्यांचे बजेट येणं बाकी आहे. तरी विकास कामं करत असताना अगोदर काम केल्यानंतर शासन त्याचं संपूर्ण दस्तावेज तयार करतं आणि निधी वितरित करत असतं. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला असं मला योग्य वाटतं.